आयपीएलवर तात्काळ निर्बंध जाहीर करा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मागणी केली आहे। एवढ्या जमावाच्या गाड्यांचा खर्च किती असेल असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्र्यांसह सगळ्याच मंत्र्यांनी आपल्या गाड्यांचा त्याग करावा असं सचिन सावंत म्हणाले। तर 2 दिवसापासून खरं तर मोदींनी आवाहन केल्यानंतर या संपूर्ण घटनेचे सूचनेचे पडसाद देशभर उमटतात। विरोधकांकडून टीका केली जाते आणि अशातच आता सचिन सावंत यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत। आयपीएलवर तात्काळ निर्बंध जाहीर करा, मुख्यमंत्र्यांसह सगळ्याच मंत्र्यांनी आपल्या गाड्यांचा त्याग करावा असं ते म्हणालेले आहेत। एवढ्या जमावाच्या गाड्यांचा खर्च किती असेल असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अशी मागणी केलेली आहे, त्यामुळे सत्ताधारी पक्षातून त्यांना या मागणीवर काही प्रतिक्रिया येते का ते पाहणंही महत्त्वाचं आहे। ते काय म्हणाले तर आयपीएलवर तात्काळ निर्बंध जाहीर करा। स्वतः काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सावंतजी नमस्कार। खरं तर तुम्ही म्हणालेला आहात काही मागण्या केलेल्या आहेत, तुम्ही निर्बंध जाहीर करा आयपीएलवर असं तुम्ही म्हणालेला आहात। तुमची मागणी मान्य होईल का, काय वाटतं? तेच तर विषय आहे ना की ज्या पद्धतीनं या देशामध्ये क्रायसिस आहे असं पंतप्रधान स्वतः म्हणतायत आणि दुसऱ्या वेळेला लगेचच परदेश दौऱ्यावर निघून जातात। तुम्ही करू नका, आम्ही करणार, हे जे चाललंय ते योग्य नाही। आयपीएल ची ज्या पद्धतीनं आता ही जी स्पर्धा सुरू आहे, लाखो लोक येत आहेत तिथे सगळ्या गाड्या येत आहेत, पेट्रोल डिझेलचा अपव्यय होतच आहे ना त्याच्यामध्ये, आणि आज गरज आहे देशाला, मग त्याच्यावरती बंदी का जाहीर करू नये आणि मंत्र्यांनी स्वतः का मेट्रो मधला प्रवास सुरू करावा। त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जनतेनेच का कराव्यात, ह्या लोकांनी काय करावं हा विचार झाला पाहिजे ना सरकारमध्ये असलेल्या लोकांनी। त्यांचे विदेश दौरे सुरू असणार, त्यांचे फॅमिली तिकडे जाणार, आम्ही सोनं घेऊ नये, आता सोनं तर कोण घेत नाही, एवढं पैसे झालंय मध्यम वर्गातलं कोणच घेत नाही, परंतु खाद्यतेलही वापरू नये। मग आता जाहीर करावं प्रत्येकाच्या बंगल्यावरती आता सलाडच दिलं जाईल, जेवण दिलं जाणार नाही। हे जनतेचा खऱ्या अर्थानं अवमान आहे। हा तुमच्या नाकर्तेपणाचं सगळं खापर हे जनतेवर फोडताय तुम्ही, हेच आमचं म्हणणं आहे। नक्कीच सावंतजी धन्यवाद, तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली त्याकरता। तर आपल्या अपयशाचं खापर हे जनतेवर फोडलं जातंय, त्याचा भुर्दंड जनतेला सहन करावा लागतोय अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेली आहे।